नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, काकडी, कोथिंबीर आणि कांदा बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात सोयाबीनच्या दरातील सुधारणा कायम आहे. प्रक्रिया प्लांटचे सोयाबीन खरेदीचे भाव आजही क्विंटल मागे 20 ते 40 रुपयांनी वाढले आहेत. प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव आता 5,300 ते 5,400 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत, तर बाजार समित्यांमध्ये सरासरी बाजार भाव आता 4,800 ते 5,200 रुपयांच्या दरम्यान पोहोचलेत. सोयाबीन बाजारातील आवक दर वाढत असल्याने कमी झाली आहे. दर स्थिरावल्यानंतर आवकेत काहीशी वाढही होऊ शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. देशातील बाजारात कापसाचे भाव स्थिरावलेत. बाजारातील कापसाची आवक कमीच आहे, मात्र कापूस उत्पादनाविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तसंच बाजारात करेक्शन होण्याचीही चर्चा आहे. यामुळे कापसाच्या कमाल दरात काहीसे चढउतार सुरू आहेत. कमाल दरात मागील 2 दिवसांमध्ये 200 रुपयात नरमाई आली होती, मात्र सरासरी दर पातळी टिकून आहे. कापसाचा सरासरी दर बहुतांश बाजारांमध्ये 8,000 ते 8,100 रुपयांच्या दरम्यान आहे. कापसाचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात काकडीचे दर मागील काही दिवसांपासून टिकून आहेत. बाजारातील काकडीची आवक सरासरीपेक्षा कमी आहे. राज्यातील अनेक भागात काकडीचे प्लांट्स यंदा कमी असल्याचं शेतकरी सांगतात. यामुळे बाजारातील आवकेवरही परिणाम होतोय. सध्या बाजारात काकडी गुणवत्तेनुसार सरासरी 1,500 ते 1,800 रुपयांनी विकली जाते. काकडीच्या आवकेत पुढील काही दिवस चढ उतार दिसू शकतात. यानुसार भावही कमी जास्त होऊ शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात कोथिंबीरीची आवक वाढलेली आहे. याचा परिणाम दरावर होतोय. राज्यातील बहुतांश बाजारांमधील कोथिंबीरीची आवक सरासरीपेक्षा जास्त असल्याचं व्यापारी सांगतात. अनेक भागात प्लॉट्सची काढणी सुरू आहे. यामुळे बाजारात सध्या प्रति शेकडा 300 रुपयांपासून ते 700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतात. गुणवत्ता आणि वाणानुसार कोथिंबीर बाजारात विकली जाते. पुढील काही दिवस बाजारातील कोथिंबीरीची आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. यामुळे दरही याच पातळी दरम्यान दिसू शकतात असा अंदाज भाजीपाला बाजारातील जाणकार व्यक्त करतात. राज्यातील बाजारात कांद्याच्या दरात काहीसे चढउतार सुरू आहेत. बाजारात लाल कांद्याची आवक सध्या चांगली सुरू आहे. सध्या कांद्याची आवक कमी झाली आहे. तसंच रब्बीच्या कांद्याची गुणवत्ताही कमी झाली आहे. त्यामुळे बाजाराची मदार लाल कांद्यावरच आहे. लाल कांद्याच्या आवकेचा वेग कमी जास्त झाला तसंच बाजारात बदल दिसून येत आहेत. सध्या कांदा सरासरी 1,300 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान विकला जातोय. कांद्याच्या दरात पुढील काळातही काहीसे चढउतार राहू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो. त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.